महाड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये घरफोडी, लहान मुलींवर अत्याचार, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडतात. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका अल्पवयीन बालकावरच लैंगिक अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 रोजी पीडित अल्पवयीन बालक हा इयत्ता 10वीमध्ये शिकत असताना खाजगी शिकवणीकरिता महाड येथे जात होता. जून 2024 ते मार्च 2025च्या दरम्यान आरोपीने त्याच्या क्लासमध्ये वेळोवेळी पीडित अल्पवयीन बालकाचे शोषण केलेले आहे. प्रायव्हेट जागेवर अश्लील कृत्य करून तसंच शिकवणी दरम्यान सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये आरोपीनं पीडित बालकास मिठी मारून विविध पद्धतीनं वाईट अर्थानं स्पर्श केलाय. शिकवणीच्या वेळेस पीडित अल्पवयीन बालकास त्याच्या क्लासच्या दुसऱ्या माळ्यावर बेडरूममध्ये नेऊन त्याला जबरदस्ती बेडवर झोपायला लावून बालकाच्या अंगावर झोपून बालकाच्या बरोबर अश्लील चाळे करण्याची आणि जबरदस्तीने बालकाचे कपडे काढून अल्पवयीन बालकासोबत अश्लील कृत्य करण्याचं धाडस त्याने केलं. आरोपी महाड येथील रहिवासी असून सुनील गांधी असं त्याचं नाव आहे. मात्र अद्यापही आरोपीला अटक न झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे पीडित अल्पवयीन बालकाच्या आरोपीनं वेळोवेळी लैंगिक शोषण केलं आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाणे इथं बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण पॉक्सो अधिनियम 2012च्या कलम 4, 8, 10, 18 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वालकोळी हे करीत आहेत. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड.